Good morning, students. How are you all? I hope all are fine. Yes? Very good. Okay. आज आपण एक नवीन धडा शिकणार आहोत आणि त्या धड्याचं नाव काय आहे? 3 मित्र. मागच्या वेळेला आपण एक कविता पाहिली होती, कोणाला काय हवे. यावेळेला आपण धडा शिकणार आहोत. ओके. हा जो धडा आहे 3 मित्र, हा संपूर्ण धडा या मित्रांभोवती गुंफलेला आहे. ते मित्र कसे आहे, त्यांचे स्वभाव काय आहे, त्यांच्या जीवनात पुढे काय घटना घडल्या, त्याचं वर्णन या धड्यामध्ये दिलेलं आहे. सगळ्यांनी मराठीचं पुस्तक घेऊन बसायचं आहे. पेज नंबर 33 आणि धडा 6वा 3 मित्र. चला तर मग गोष्टीला सुरुवात करायची. येस? ओके. तुम्हाला दिसेल की 3 मित्र एका गावामध्ये नाही, आपण शहरात म्हणूया, एका शहरामध्ये 3 मित्र राहत होते. आणि ते 3 मित्र कसे होते तर आळशी होते. ते कुठलेही काम करत नव्हते आणि ते आपला वेळ कसा घालवायचे तर एकत्र हिंडण्यात, आळसात असा ते आपला वेळ घालवत होते. थोडक्यात काय तर ते तिघही आळशी होते. आणि मग अशा प्रकारे आपले दिवस ते घालवत होते. कुठलाही कामधंदा न करता फक्त फिरायचं आणि आळसात दिवस घालवायचा असा त्यांचा स्वभाव होता. आणि मग एक दिवस ते जिथे राहत होते त्या शहरामध्ये एक दानी महापुरुष आला. दानी म्हणजे दान करणारा, जो पैसे दान करतो किंवा फक्त पैसे नाही, कुठलीही गोष्ट जो दुसऱ्यांना देतो, आपली स्वतःची गोष्ट, पैसा असेल किंवा आणखीन काही आपले कपडे असतील, धान्य असेल, तो जेव्हा दुसऱ्याला देतो त्याला काय म्हणतात? दानी. आणि तो कसा होता? महापुरुष, थोर माणूस होता. आणि तो काय करायचा? तो थोर माणूस, जो महापुरुष होता, तो लोकांना काय करायचा? दान करायचा. जे गरीब लोक होते, ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, अशा लोकांना तो दान करायचा. आणि मग त्याची कीर्ती सगळीकडे पसरली त्या दानी महापुरुषाची, की हा माणूस रोज लोकांना काही ना काहीतरी मदत करतो, काही ना काहीतरी धान्याच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात त्यांना मदत करतो. ही गोष्ट या 3 आळशी मित्रांना कळली, की मग त्याने काय ठरवलं, की आपणही ह्याच्याकडे जायचं आणि काहीतरी मदत मागायची, असं त्या 3 मित्रांनी ठरवलं. आणि मग काय होतं, दुसऱ्या दिवशी त्यांच्यापैकी एक जण असतो, त्या 3 मित्रांपैकी जो एक जण असतो, तो सकाळीच उठल्या उठल्या या महापुरुषाच्या घरी जातो आणि काय करतो तर त्याचा घराचा दरवाजा ठोठावतो. आणि जेव्हा महापुरुष दरवाजा उघडतात तेव्हा तो जो मित्र असतो, पहिला मित्र, तो काय म्हणतो की आपण रोज सकाळी दान करता असे ऐकून मी आलो आहे. त्याने काय सांगितलं? आपण जे दान करता ते मी ऐकलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं की मला देखील तुम्ही काहीतरी द्या, असं त्यांनी त्या महापुरुषाला सुचवलं. त्यांनी काय सांगितलं की रोज तुम्ही दान करता असं मी ऐकलेलं आहे आणि मलाही काहीतरी द्या. आणि पुढे त्या मित्रांनी काय म्हटलं की मला तुम्ही 50 रुपये द्याल का? तुम्हाला माहिती आहे की पैसे कमवायला खूप कष्ट लागतात, घाम गाळायला लागतो, तेव्हा कुठे आपल्याला पैसे मिळतात. आणि हा मित्र जो होता तो आळशी होता, त्याला कुठलाही कामधंदा करायचा नव्हता आणि म्हणून त्यांनी थेट काय विचारलं की मला तुम्ही 50 रुपये द्याल का, असं त्या महापुरुषाला विचारलं. आणि मग त्या महापुरुषाने ओळखलं की ह्याला फक्त पैसे हवे आहेत, कुठलाही कामधंदा याला करायचा नाही आहे. म्हणून मग महापुरुष जो होता, जे होते, त्यांनी डोळे वटारले म्हणजे असं रागाने पाहिलं आणि काय म्हणाले की का बरं मी तुला 50 रुपये द्यावे? मी इथे येणाऱ्या जाणाऱ्यांवर पैसे लुटत असतो असं तुला वाटलं का? मग त्यांनी त्याचा गैरसमज दूर केला आणि त्याला थोडंसं रागावून म्हटलं की मी तुला का बरं पैसे द्यावेत? तुला काय वाटतं की मी उगाचच लोकांना पैसे देतो का? ज्यांना खरी गरज आहे त्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहेत, ज्यांच्याकडे काही अडचणी आल्यात, अशा लोकांना मी मदत करतो. मी उगाचच कुणाला पैसे देत नाही, असं त्या महापुरुषांनी म्हटलं.
आणि मग त्या महापुरुषाला वाटलं आता इथपर्यंत आलेला आहे, म्हणून त्यांनी त्याला 10 रुपये दिले. किती रुपये दिले? 10 रुपये दिले आणि सांगितलं हे घे आणि तू जा आता. म्हणजे जेव्हा त्यांनी 50 रुपये मागितले तेव्हा जे महापुरुष होते त्यांना कळलं की हा उगाचच पैसे मागतो, याला कुठलंही काम करायचं नाही आहे, म्हणून त्यांनी त्याला फक्त 10 रुपये दिले. आणि मग पुढे काय होतं, दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा दुसरा दिवस उजाडतो तेव्हा दुसरा मित्र येतो. कोणाकडे येतो तर या महापुरुषांकडे येतो आणि आपला रडका चेहरा, रडका म्हणजे रडवेला, म्हणजे ज्याला असं रडू येतं तसा चेहरा करून तो जातो आणि काय म्हणतो की हे महापुरुषा, मी आपल्या विशाल हृदयाविषयी ऐकलं आहे. म्हणजेच काय विशाल हृदय म्हणजे तुम्ही खूप उदार आहात. जे उदार असतात त्यांचं हृदय कसं असतं? विशाल असतं. त्याला काय म्हणतात? विशाल हृदयी. म्हणजे जे लोक दान करतात त्यांना आपण ही उपमा देतो. आणि मग तो हा माणूस जो आहे दुसरा मित्र तो काय म्हणतो की मी अभागी आहे आणि कृपया माझ्यावर दया करा. का दया करा? तर माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. त्यांनी सांगितलं की मला एक मुलगी आहे आणि तिचं काय करायचं आहे? लग्न करायचं आहे, मला मदत करा. तुम्हाला माहिती आहे की लग्न करायचं असेल तर खूप पैसा खर्च होतो, अनेक गोष्टींवर खर्च करावा लागतो. अनेक लोकांना बोलवावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यासाठी काय लागतो तर पैसा लागतो. म्हणून हा दुसरा मित्र सांगतो की मला एक मुलगी आहे आणि तिचं लग्न करायचं आहे, त्याच्यासाठी मला पैसे हवे आहेत, मला मदत करा. आणि हा महापुरुष जे असतात ते कसे असतात? हुशार होते. त्यांनी ओळखलं की ह्याला खरोखर पैशाची गरज आहे आणि मग त्यांनी काय केलं, महापुरुषांनी त्याला एक चांगली रक्कम दिली. रक्कम म्हणजेच काय? अमाऊंट, पैसे दिले. आणि मग त्या मित्राला खरोखरच गरज होती, त्यामुळे त्यांनी त्या पैशात आपल्या मुलीचे लग्न केले आणि काही दिवस मजेत घालवले. म्हणजे त्यांनी काही खोटं सांगितलं नाही. तो आळशी होता पण त्यांनी काही खोटं सांगितलं नाही. त्यांनी खरी गोष्ट सांगितली की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला पैसे हवे आहेत. महापुरुष चांगले होते. त्यांनी ओळखलं की खरोखर ह्याच्या मुलीचं ह्याला लग्न करायचं आहे आणि म्हणून त्यांनी त्याला एक चांगली रक्कम भेट म्हणून दिली. मग परत तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र आला महापुरुषांकडे आणि त्याने देखील दार ठोठावलं. महापुरुषांनी जेव्हा दार उघडलं तेव्हा हा जो तिसरा मित्र होता त्यांनी आपले हात जोडले होते. हात जोडून उभा असलेला तो तिसरा मित्र या महापुरुषांना दिसला आणि मग महापुरुषांनी विचारलं की बोला तुम्हाला काय पाहिजे, तुमची काय बरं सेवा करू मी, असं महापुरुषांनी विचारलं. तिसरा मित्र नम्र होता थोडा. त्यांनी नम्रतेने काय सांगितलं की मी आपल्या महानतेविषयी खूप ऐकलेलं आहे. मी ऐकले की तुम्ही अनेक लोकांना, गरजू लोकांना दान करता, ते मी ऐकलेलं आहे. मी फक्त आपल्या दर्शनासाठी आलेलो आहे. तिसऱ्या मित्राने काय सांगितलं की मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की जे साधू संत असतात त्यांचं दर्शन घ्यायला लोक उत्सुक असतात. त्यांच्या दर्शनाने आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार यायला लागतात. त्याप्रमाणे हा जो तिसरा मित्र काय म्हणाला, मला तुमचे दर्शन घ्यायचे आहे आणि मला आपल्याकडून काहीही नको आहे. त्यांनी काय सांगितलं, मला काही पैसा नको आहे किंवा काही गोष्ट तुमच्याकडून नको आहे. मग हे ऐकल्यावर महापुरुष होता तो मुळातच दानी होता. त्याचा स्वभाव कसा होता? दानशूर होता. आणि मग त्याने त्याला घरी बोलवलं आणि काय दिलं, चांगलं खायला प्यायला दिलं पोटभर. आणि मग त्याची विचारपूस केली की तो काय करतो किंवा त्याचं जीवन तो कशा प्रकारे व्यतीत करतो, अशी सर्व प्रकारची चौकशी महापुरुषांनी केली. त्याला विचारलं तू काय काम करतोस, तुझा कामधंदा काय आहे, अशी छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्याच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी त्याला विचारल्या. आणि तिसरा मित्र कसा होता? नम्र होता. त्याच्यामुळे त्याच्या बोलण्याने महापुरुष काय होतात? प्रभावित होतात. प्रभावित होणे म्हणजे चांगलं त्याच्याबद्दल त्यांना वाटायला लागतं. तिसऱ्या मित्राच्या बोलण्याने महापुरुष प्रभावित होतात
आणि त्याला आपल्याकडे नोकरीला ठेवून घेतात. म्हणजे त्यांना कळतं की हा काही कामधंदा करत नाही आहे, पण हा कसा आहे, नम्र आहे, शिवाय याची काहीतरी करायची इच्छा आहे, हे महापुरुष ओळखतात. आणि मग त्याला काय सांगतात की तुला मी माझ्याकडे नोकरीला ठेवतो, शिवाय राहण्याची देखील व्यवस्था करतो. आणि मग त्याच्या ज्या काही गरजा होत्या तिसऱ्या मित्राच्या, त्या सर्व गरजा हे महापुरुष काय करतात, पूर्ण करतात. ते ओळखतात की हा जो तिसरा मुलगा आहे, मित्र आहे, तो कसा आहे, नम्र आहे, शिवाय त्याची काम करण्याची इच्छा आहे, त्याचे विचारही चांगले आहेत. आणि मग ते त्याला नोकरीला ठेवून घेतात. आणि मग सगळ्यात शेवटी काय लिहिलं आहे की या सगळ्या गोष्टीतून, या कथेतून आपण काय शिकलो, तर लोभ करणे किंवा खोटे बोलणे वाईट असते. म्हणजे जो पहिला मित्र होता त्याने लोभ केला पैशाचा, त्याला पैशाची तेवढी गरज नव्हती, तो स्वतः कामधंदा करून पैसे कमावू शकला असता, पण त्याला नुसतं आळशीपणाने जीवन घालवायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी खोटंच सांगितलं आणि पैशाची काय केली, मागणी केली. हे त्या महापुरुषाने ओळखलं, म्हणून त्याला फक्त 10 रुपये दिले. दुसरा मित्र होता तो खरं बोलणारा होता. त्यांनी सांगितलं त्यांची अडचण की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्याच्यासाठी पैशाची गरज आहे, आणि त्यामुळे त्याला काही पैसे मिळाले. आणि तिसरा जो मित्र होता तो नम्र होता. त्यांनी आपली खरी गोष्ट सांगितली की तो काही कामधंदा करत नाही आहे, परंतु त्याला करायची इच्छा आहे, आणि म्हणून महापुरुषाने त्याला नोकरी दिली आणि राहण्याची देखील व्यवस्था केली. तर या गोष्टीतून आपण हे शिकलो की खोटे बोलणे किंवा लोभ करणे नेहमीच वाईट असते. आलंय लक्षात सगळ्यांच्या? सगळ्यांनी हा धडा वाचायचा आहे स्वतःहून. ओके. आणि मग या धड्यातला तुमचा होमवर्क काय राहणार आहे, तर पेज नंबर 35वर शब्दार्थ दिलेले आहेत, ते लिहून काढायचे आहेत वहीमध्ये. काय काय आहेत? महापुरुष म्हणजेच काय, ग्रेट मॅन. दान म्हणजे डोनेशन. नम्र, हंबल. प्रभावित, इम्प्रेस. लोभी, ग्रीडी. ओके. असे हे 5 शब्द लिहून काढायचे आहेत वहीमध्ये. ओके. आय होप एव्हरीवन अंडरस्टूड. ओके. सो बाय बाय अँड हॅव अ गुड डे. थँक यू.